विवाह करुणी मदन जायला, विवाह करुणी मदन जायला, मग मदन मित्र इंदू सेविना, मग मदन मित्र इंदू सेविना, धन वैरागी द्यूत खेळला, धन वैरागी द्यूत खेळला, गौरीचा तो अंकित झाला, गौरीचा तो अंकित झाला, परमेशाच्या हरिशालीला, परमेशाच्या हरिशालीला, कवी कृष्ण गात विस्मयकारा, नमन नटवरा विस्मयकारा, नमन नटवरा विस्मयकारा, आत्मविरोधी कुतूहलधरा, आत्मविरोधी कुतूहलधरा, नमन नटवरा विस्मयकारा, नमन नटवरा, नमन नटवरा, नमन नटवरा विस्मयकारा. गांधीच्या प्रसन्न सुरांनी आजच्या या म्युझिक लॉन्च कार्यक्रमाला प्रारंभ झालेला आहे आणि सगळ्या कलाकारांचे मी मनपूर्वक आभार मानते या ठिकाणी. त्याचबरोबर इथे आमंत्रित करू इच्छिते ज्योती देशपांडे मॅडम यांना, जिओ स्टुडिओजच्या CEO आणि प्रेसिडेंट अँड मीडिया कॉन्टेंट बिझनेस रिलायन्स. मी सगळ्यांना इथेच थांबण्याची विनंती करते कारण त्याचं एक खास कारण आहे, लगेचच तुम्हाला मी सांगणार आहे. त्याचबरोबर एहसान लॉयजी यांनाही मी मंचावरती येण्याची विनंती करते. शंकर एहसान लॉय या चित्रपटाचे संगीतकार आणि अर्थातच जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये चित्रपटाचा दिग्दर्शक आणि प्रमुख भूमिका सुबोध भावे. या सगळ्यांना मंचावरती आमंत्रित करत असताना एक अतिशय सुंदर गोष्ट आत्ता या ठिकाणी या क्षणी घडते आहे. संगीतप्रेमींसाठी एक रोमांचकारी घटना असं मी म्हणेन. इथे आपण जी संवादिनी किंवा पेटी पाहतो आहोत ही किमान 125 वर्षाचा इतिहास लाभलेली पेटी आहे. संगीत मानापान हे नाटक नाट्य संगीताच्या इतिहासातलं अतिशय महत्त्वाचं नाटक मानलं जातं कारण संगीत दिग्दर्शक ही जी पोस्ट आहे किंवा ही जी संकल्पना आहे ही या नाटकाच्या रूपाने अवतरली आणि पहिले संगीत दिग्दर्शक आपल्या नाट्य संगीताच्या क्षेत्राला आणि एकंदरच संगीत सृष्टीला लाभले ते म्हणजे गोविंदराव टेंबे. आणि मला हे बोलताना सुद्धा अंगावरती काटा आहे की गोविंदराव टेंबेंची बोटं फिरलेली ही पेटी आहे आणि स्वदेशी अशी ही पेटी आहे. पूर्णपणे भारतीय बनावटीची पेटी आहे पण त्याची रीड्स जी आहेत ती पॅरिसवरून आलेली आहेत आणि आपल्या मुंबईमध्ये भगत नावाच्या कंपनीने ही पेटी 125 वर्षापूर्वी तयार केली. मानापमानपासून ते अयोध्येच्या राजापर्यंत सगळ्या चाली याच पेटीच्या साक्षीने बांधल्या गेल्या. आणि काय म्हणजे गोविंदराव टेंबेंची प्रतिभा ही किती काळाच्या पुढची होती की या पेटीमध्ये अशी योजना केलेली आहे की आपल्याला पाश्चात्य सुरावट सुद्धा यावर वाजवता येते आणि त्याच वेळेस भारतीय सुरावट सुद्धा त्यासाठीची खूप वेगळी टेक्निकल बाजू यामध्ये बांधली गेलेली आहे. हे सगळं इतकं अद्भुत आहे की मला वाटतं हाच आशीर्वाद आहे की ही पेटी आपल्याबरोबर
आहे आणि त्यांचे सूर आपल्यासोबत आहेत. मी शंकर एहसान लॉय, ज्योती मॅडम आणि सुबोध तुम्हाला विनंती करते की आपण या पेटीचं पूजन करून आशीर्वाद घेऊन आजच्या कार्यक्रमाचा प्रारंभ करूया. पहिला प्रयोग झाला संगीत मानपमानचा आणि प्रयोग होण्याआधीपासूनच इतकी लोकप्रियता आणि इतकी चर्चा होती नाटकाची की पहिल्या प्रयोगापासून हाऊसफुलच पाहिलेलं आहे मानपमानने. आणि आजही या नाटकाचे प्रयोग कुठे ना कुठे कोणी ना कोणीतरी करतच आहे. अनेक दिग्गज या नाटकाशी जोडले गेले आहेत, त्यांच्या प्रतिभेतून हे नाटक बहरलं आहे. तर याविषयी तुला काय सांगावं असं वाटतं? सगळ्यात पहिल्यांदा उपस्थित सर्वांचे मनापासून आभार. येतोय आज त्याचं संगीताचा अनावरण सोहळा आहे आणि त्या सगळ्या सोहळ्याला साक्षीदार होण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत. मला कदाचित काही लोक असतात ना की ज्यांच्यामध्ये त्यांची स्वतःची प्रतिभा नसते, पण दुसऱ्यांची प्रतिभा पोहोचवण्याचं कसब त्यांच्यामध्ये असतं. मला असं वाटतं की ते कसब परमेश्वराने मला दिलं आहे की आपल्याला गाणं गाता येत नाही, आपल्याला गाणं फार कळत नाही, पण आपण सांगतो ते ऐकलंस का नाही, तू ऐक. एखादं पुस्तक वाचलं, आपल्याला स्वतः लिहिता येत नसतं, पण आपण सांगतो वाचलंस का नाही, वाच. तर ते काम माझं आहे. जे बालगंधर्वपासून कदाचित सुरू झालं, मग घाणेकर आले, लोकमान्य आले, कट्यार काळजात घुसले आले आणि आता मानपमान आलं. माझ्या पूर्वासुरींनी जे अद्भुत काम करून ठेवलं आहे, जे सर्वांग सुंदर काम केलेलं आहे, त्या कामाची ओळख आजच्या पिढीला देण्यासाठी कदाचित एक मधली दुवा म्हणून माझा जन्म झाला आहे किंवा तेवढंच माझं काम आहे आणि जे मी अत्यंत प्रामाणिकपणे करतो. मला असं वाटतं की मानपमानसारखं नाटक जे खाडीलकरांच्या लेखणीतनं उतरलं, ज्याला टेंब्यांनी स्वरसाज चढवला, आणि मी असा विचार करतो की त्या काळातले प्रेक्षक किती भाग्यवान आहेत की ज्यांना समोर बसून बालगंधर्वांचं गाणं बघता येत होतं, ज्यांना समोर बसून दीनानाथराव मंगेशकरांचं गाणं बघता येत होतं, ज्यांना समोर बसून केशवराव भोसल्यांचं गाणं बघता येत होतं. एक प्रयोग तर केशवराव आणि बालगंधर्व स्वतः गातायत आणि लोक आनंद घेत आहेत. म्हणजे हा इतका अद्भुत सोहळा त्या प्रेक्षकांनी लाभला. ते प्रेक्षक खरं तर नशीबवान. आणि त्या काळात जन्म झाल्या नसल्यामुळे ह्या आनंदाला आपण सगळे मुकलोय, तर किमान त्याचं काहीतरी एक अंश आपल्यामध्ये यावा, त्या अंशाचा आपण पुनःप्रत्ययाचा आनंद घ्यावा, ही एक भावना मनात होती. आणि कट्यारनंतर पुन्हा एकदा एक सांगीतिका करायची हा हट्ट शंकरजी आणि माझा, आमच्या दोघांचा होता. त्या हट्टातनं हे जन्माला आलेलं आहे चित्रपट. ज्योती मॅडम, खरं तर या इतकं एक पॉवर हाऊस आहेत सिनेमाचं आणि एंटरटेनमेंटचं असं मी म्हणेन. कारण लापता लेडीज पासून ते सिंगम आणि स्त्री 2 पर्यंत किंवा बाईपण भारी देवापासून आता संगीत मानपमान पर्यंत इतका सुंदर प्रवास जिओ स्टुडिओजचा आम्ही बघतो आहोत. 100हून अधिक वेब सिरीज आणि उत्तम फिल्म्स तुम्ही आम्हाला दिलेल्या आहेत आणि मानपमान विषयी प्रचंड उत्सुकता लोकांच्या मनामध्ये आहे. तर काय सांगाल, आज सिनेमाचं संगीत येतंय? I'll start with a disclaimer. माझं नाव ज्योती सुब्बरायन आहे. ज्योती देशपांडे इज माय नेम आफ्टर मॅरेज. तर मी टॅमिलियन आहे. I'll start with that. So that you'll forgive me जेव्हा माझ्याकडे मराठी वर्ड्स मिसिंग असेल, मी इंग्लिश वर्ड्स वगैरे यूज केलं तर मला माफ करा. सो दॅट्स मला वाटतं शंकरजी पण तेच सांगतात की सुरांना भाषा नाही आणि मनोरंजनालाही भाषा नाही, उत्तम मनोरंजनाला भाषा असं नाही. तुम्हाला वाटेल की एकदम अँग्लोसाइज झाली आहे आपली मराठी मुलगी, असं नाही आहे. माझे शाळेचे मित्र तिथे बसले, बॉर्न अँड ब्रॉड अप इन बॉम्बे. त्यांनी कधीच माझ्याशी दुसरं कुठल्याही भाषेत ते बोलले नाही. मला मराठी शिकावंच लागलं. तर आय लर्न्ड मराठी, बट इट इज नॉट परफेक्ट. ओके. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू व्हेरी मच. सगळे इथे आले, प्रेमाने आम्हाला सपोर्ट करायला आले आणि यू नो यू टूक अ लॉट ऑफ बिग नेम्स
खूप खूप पैसे आणि मोठी बॉक्स ऑफिस असलेले असे आम्ही चित्रपट काढतो, पण आमची विजन आणि माय हार्ट लाईज इन रिजनल सिनेमा. कोविडनी आपल्याला एक बोन दिलं. वी ऑलवेज थिंक ऑफ कोविड टाइम्स एज टॉर्चरस टाइम्स, पण कोविडमध्ये आम्ही घरी बसून कुठल्याही भाषेची काहीही कॉन्टेंट आपल्याला दिसली ते आपण बघत होतो, विदाऊट थिंकिंग की ही मराठीमध्ये आहे की हिंदीमध्ये आहे की तेलुगू आहे. कुठलीही भाषेची कॉन्टेंट आपले फ्रेंड सर्कल व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ते रेकमेंड होत असताना आम्ही बघायचो. तर ते एक लँग्वेज बॅरियर जे बोलतात आहे, मराठी पिक्चर महाराष्ट्रीयन्सनीच बघावी किंवा पंजाबी पिक्चर पंजाबी लोकांनीच बघावी, ते एक रेस्ट्रिक्शन आता माइंडमध्ये जे आहे रेस्ट्रिक्शन ते कमी झालेलं आहे. आणि मेन माझं असं विश आहे की सगळ्यांनी सगळे स्टोरीज बघावे. जिओ स्टुडिओजला कल्चरली रूटेड कॉन्टेंट, इंडियननेस सेलिब्रेट करतोय तसं कॉन्टेंट, हे आमची विजन आहे की we want to celebrate India, we want to celebrate India's rich culture, we don't want to ape the West. आणि आपले जे स्टोरीज आहे रूटेड इन आवर कल्चर लाईक संगीत मान अपमान, हे आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल पूर्ण इंडियामध्ये, नॉट जस्ट महाराष्ट्र, फुल इंडियामध्ये आपल्याला ते हे करायचं आहे की सगळे ऑडियन्सेस घराबाहेर येऊन ह्या सिनेमाला सपोर्ट करायला पाहिजे. कारण अजूनही तुम्ही न्यूजपेपरमध्ये वाचता हे पुष्पा एवढ्या कोटीमध्ये त्याची OTT राईट्स गेली, किंवा काही हिंदी पिक्चर, शाहरुख खानची पिक्चर एवढे कोटी, 200 crores 300 crores, अजूनही आपल्याला मराठी फिल्म्समध्ये एवढे सपोर्ट नाही. TV राईट्स किंवा डिजिटल राईट्स छोटे. सो वेन वी आर मेकिंग ब्रेव अटेम्प्ट्स अँड पंचिंग अबाव आवर वेट अँड spending money, investing money in bringing Marathi stories to a very large, audience. We need the support of the audience की त्यांनी घराबाहेर पडावे आणि सिनेमाची तिकीट घेऊन आम्हाला सपोर्ट करावे. Then we can tell more such stories. So that is my humble request, and it is my absolute privilege to be part of this Sangeet Man Apman, which is as big as it gets when it comes to Natya Sangeet or India's rooted culture. I don't think it gets bigger than this. So it is my absolute privilege that mala ya story मध्ये you jodle, and I got to work with such great talent, and tell the story. One last thing I will do, I will say, we are gathered here for a music launch, and typically Marathi films ची music, again like OTT चा support नाही आहे, music लाही support नाही. असंच कुठेतरी ते रिलीज होतं आणि we try our best, budgets नसतात, पण ह्यावेळी we have roped in सारेगामा. We said we want a big music label who will put all their might and take this music to, not just all of India but the globe. I've taken too much of your time. Thank you. नाही, फारच मला असं वाटतं की ज्या कलाकाराला अत्यंत मनापासून एखादी कलाकृती करायची आहे त्याच्या पाठीमागे हक्काने कसं उभं राहायचं हे मला असं वाटतं की ज्योतिताईंकडनं आणि त्यांच्या संपूर्ण टीमकडनं शिकावं. राहुल माझ्या समोर बसलाय. मी वसंतरावसारखा सिनेमासुद्धा जिओ स्टुडिओ अतिशय हक्काने त्याच्या पाठीमागे उभं राहिलं. आमचा प्राजक्त आहे. गोदावरीच्या पाठीमागेही एक अत्यंत वेगळ्या वाटेवरचा चित्रपट होता, पण त्याच्याही पाठीमागे जिओ स्टुडिओज हक्काने उभं राहिलं. आता येणारा यांचे आगामी चित्रपट असतील जिओ स्टुडिओचे किंवा मराठीतल्या पहिल्या वेबसिरीज असतील तर त्याच्याही पाठीमागे ज्योतिताई आणि त्यांची सगळी टीम हक्काने उभी राहिली. तर ते फक्त स्टेजवरती बोलण्यापुरतं नाही आहे, तर प्रत्यक्ष कृतीत पण ते आहे. म्हणजे रिजनल सिनेमाला मोठं करायचं आहे, रिजनल सिनेमा बघायचा आहे, बऱ्याच वेळेला आश्वासनं देण्यापुरतं ते मर्यादित नाही आहे, तर सातत्याने जिओ स्टुडिओज, ज्योती मॅडम आणि त्यांचे सहकारी मराठी कॉन्टेंट, मग तो वेबसिरीज असेल,
तो सिनेमाच्या संदर्भातला असेल, तो सातत्याने प्रमोट करायचं. आणि मानापमानसारखा चित्रपट आत्ताच्या काळात निर्मिती करणं, जेव्हा आपण ऐकतो की मराठी सिनेमे चालत नाहीत, प्रेक्षक येत नाहीत, अशा वेळेस अशासारखा खर्चिक चित्रपट त्याची निर्मिती करणं. 18 गायक आहेत आमच्याकडे. 18 गायक असलेला हा मराठीतला पहिला चित्रपट आहे. आजपर्यंत कुठल्याच चित्रपटात 18 गायक नाही आहेत. त्यामुळे आणि एक एक रत्न आहेत सगळी आमच्या समोर बसलेली. तर अशा टीमला घेऊन जर चित्रपट करायचा असेल, कलाकारांचे भक्कम फळी आहे, लेखक आमचे बघा, तर अशा प्रकारचा चित्रपट करायचा असेल तर निर्माता खंबीर असायला लागतो आणि त्यांनी तुझ्यावरती विश्वास ठेवून तुझ्या पाठीमागे शेवटपर्यंत उभं राहायला लागतं. आणि मला असं वाटतं मी त्याच्यासाठी ज्योती मॅडम, तुमचे जिओ स्टुडिओज आणि तुमच्या सर्व सहकार्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही फक्त बोलून थांबला नाही, तर आता दिसतंय तुमच्या समोर त्याचं काय होणार आहे. आणि आज तर म्युझिक रिलीज आहे, अजून चित्रपट यायचा बाकी आहे. त्यामुळे ही तर झलक आहे, मेन पिक्चर तो अभी बाकी आहे. तुमचं मराठी माझ्यापेक्षा खूप 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 छान आहे. फर्स्टली ऐसा प्रोजेक्ट्स करने को ऊपर वाले का हाथ होना चाहिए. जब तक ये आशीर्वाद नहीं मिलता है अपन करू नहीं शकतो. तर दिस प्रोजेक्ट केम टू अस थैंक्स टू माय डियर फ्रेंड सुबोध भावे. इनके लिए एक जोरदार तालियां बजाइए. इट्स हिज विजन. I'd like to thank firstly Jio Studios, Jyoti ji, Nikhil, Sane and the entire team, because जब तक उन लोग ये प्रोजेक्ट में विश्वास नहीं दिखाएंगे ये कर ही नहीं पाएंगे हम लोग. You know, so they believed in the project. They said go ahead and do it. साल पुराना प्ले है ये, 114 साल पुराना. It's a big challenge. It was a big challenge, but we took it up. Just like Katyar Kalzat Ghusli. It was a beautiful musical ride. आम्ही जे गोविंदरावजींनी कंपोज केलं होतं ते पण गाणं यूज केलं आहे. आम्ही पण ओरिजिनल सॉन्ग्स कंपोज केले. थँक्स टू माय डियर फ्रेंड समीर सामंत, द लिरिसिस्ट. उनके लिए जोरदार ताली हो जाएगी. So I'll keep it very short. It's been a beautiful musical experience for us, but this musical experience would not have been complete without a few people जिनको मैं just एक मिनट के लिए स्टेज में बुलाना चाहूँगा. To begin with, I'd like to acknowledge those people who took our musical vision and take it forward and executed it. So firstly, my dear friend Aditya Oak over here, who was you need a team. Without a team, it's not possible. Aditya Oak, Amit Padhyay, are you here? Amit is not here. Anyway, Amit Padhyay and Aditya, they've been with us since Katyar and very important role in, executing this. Of course, one person who has worked on it day in and day out is our engineer Amay Mategaonkar. Where is Amay Mategaonkar? तो आज सवेरे 6 बजे खत्म किया है सब कुछ. हम हमारी जल्दी आ जा, फटाफट आ जा, don't ready है. These are the people who selflessly work. They just work till and we keep on changing. फिल्म रिलीज तक हम लोग गाने चेंज करते रहते हैं. और these are the people who work. And last but not the least, somebody who's been the backbone of this project, who stood by me for every note, for every word, for every take. And he's the person who knows every single little nuance of this music even better than me or Ehsan or Loy. And that is Somil Shringarpure. I'd like to call him on stage. Handsome young man. Extremely talented. बोलो बोलो आप बोलो. And single. बघून घ्या, शोधतोय आम्ही. Anyway, this is the team, sir. So thank you very much. Thank you. You can go. And बस अभी म्यूजिक किया है. It's a beautiful journey of various genres of music. इसमें नाट्य गीत भी है. इसमें हमारे माइस्ट्रोस का जो कंपोज किया हुआ, फॉर एग्जांपल शुरामी वंदिले है, नाहिमी बोलत है, माला मदन भासे है. ये सब ब्यूटीफुल को हमने भी कोशिश की है. उसमें एक ठुमरी भी
है इसमें, क्लासिकल बंदिश भी है, बहुत सारे. इट्स अ वैरायटी, इट्स अ म्यूजिकल राइड फॉर यू ऑल. सो आई होप ऑल ऑफ यू ऑल आज की तारीख में, you know, this music has got tremendous depth and it's got our cultural value, जो बहुत बहुत important है, not only for us but to propagate it to the next generation. जैसे याद है सुबोध जी, जब हम कटियार किया था, जब हमने वो दिल की तपिश बंदिश जब कंपोज किया था, तो हम लोग ड्रीम करते थे कि ये गाना you know, it should you know, reality shows में बच्चे गाना चाहिए, and वही हुआ. They take that and they sing it, and that's how the music goes forward. Our culture, our music. So I hope the same thing happens with our music that we have done. हम लोगों ने बहुत प्यार से हमने जान लगा दी है इसमें. Okay, so I hope all of you will appreciate it. इसको encourage कीजिए, सुनिए, और बस Indian classical music, semi classical music का मजा लीजिए. Very much. Thank you. Unfortunately, I do not know Marathi at all. But first of all, I'd like to thank Subodh ji, because if it wasn't for him, we wouldn't be exposed to these jewels of Maharashtra's culture and India's culture, really. And not only us, the world right now. And the album has turned out really, very nice. It's got a lot of depth, compositionally, lyrically, and everything else. And I'd really like to thank these 18 jewels who are sitting here for taking this music to another level. And I really look forward to watching the entire film, and I know that this is going to be something, a part of modern history for sure. Hello, and good afternoon or good morning, and namaste. It's an honor to be part of this project for the second time. And like we said, we've done one part of it, so doing the music. Now it's up to you guys to respond to that, and hope it does what it's supposed to do. And it's beautifully done so far. So let's, God bless, stay with the program. की आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो. हे गाणं फार स्पेशल आहे माझ्यासाठी. हे गाणं मानापमान मधलं सुद्धा खूप खास गाणं आहे. मानापमान या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग जेव्हा ठरला, तेव्हा तुम्हाला माहिती असेल, तुम्ही बालगंधर्व चित्रपट पाहिला असेल, बालगंधर्वांच्या कन्येचं निधन झालं शुभारंभाच्या प्रयोगाच्या आदल्या दिवशी. सगळ्यांनी त्यांना सांगितलं की आपण प्रयोग पुढे ढकलूया, प्रयोग करायची गरज नाही, तुमच्या घरी इतकी दुःखद घटना घडली आहे, तर प्रयोग आपण पुढे ढकलूया. पण ज्या व्यक्तीने, ज्या कलाकारांनी सर्वस्व रंगभूमीला वाहिलेलं आहे, तो बालगंधर्वांसारखा कलाकार विरळा असतो. तो म्हणतो की माझे अन्नदाते मायबाप शेकडो मैलांचा प्रवास करून माझं नाटक बघण्यासाठी इथे आलेले. हे दुःख बालगंधर्वांचं आहे, हे दुःख या नारायणाचं आहे. त्या दुःखाचे चटके मी भामिनीला का देऊ? आणि या दुःखात बुडालेला असून सुद्धा बालगंधर्व मानापमानचा प्रयोग करतात. तो शुभारंभाचा प्रयोग होतो, तर मानापमानच्या सुरुवातीवर दुःखाची झालर आहे. नाटक हिट आहे, अजरामर आहे, गाणी तर सुपरहिट आहे. पण या सगळ्याच्या पाठीमागे एक दुःखाची झालर आहे, ती म्हणजे त्यांच्या लेकीच्या निधनाची. हे गाणं आम्ही बालगंधर्व मध्ये शूट केलं, बालगंधर्व चित्रपटात. तेव्हा हे गाणं अतिशय दुःखद प्रसंग मागे घडला आणि चेहऱ्यावरती अत्यंत हसू करत, नखरे करत करत भामिनी गाते, असा तो प्रसंग त्याच्यात होता. तर हे गाणं माझ्या आयुष्यात दोनदा आलंय. बालगंधर्व मध्ये भामिनी म्हणून आलंय आणि मानापमान मध्ये धैर्यधर म्हणून आलंय. तर कदाचित मी असा एकमेव कलावंत आहे की ज्याच्या आयुष्यात एकच गाणं दोनदा दोन वेगळ्या भूमिकांमध्ये आलंय. त्यातलं हे एक आहे नाही मी बोलत नाथा, आणि दुसरं आहे रवी मी. तर मी आता पहिल्यांदा ज्या माझ्या मित्रांनी माझ्या बालगंधर्व या चित्रपटासाठी स्वतःचा आवाज दिला, ज्याच्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट गायकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, आणि तो आमचा लाडका आनंद भाटे, याला पहिल्यांदा मी बालगंधर्व चित्रपटातलं नाही मी बोलत नाथा तुमच्या समोर गाण्याची विनंती करतो. आणि मग या चित्रपटात जिनी हे गाणं गायलेलं आहे, हे गाणं भामिनीचंच आहे, ते कधीच धैर्यधरचं नव्हतं. तर या चित्रपटात जिचा आवाज भामिनीसाठी लाभलेला आहे, ते आमच्या गोड गळ्याच्या प्रियांकाला मी नंतर बोलवतो, जी हे गाणं तुमच्या समोर चालतं. भावना पोचली. तो
ऐसा कहती हूँ मैं कि मुझे सब समझ आ रहा है, लेकिन अगर बहुत ध्यान ना दूँ तो कई बार बम्पर जाता है। बट संगीत मान अपमान की मैं बहुत बड़ी फ़ैन रही हूँ हमेशा से। जब से इसके बारे में सुना है, मेरी बहुत ही अप्रतिम फ्रेंड है प्रियंका बर्वे, जिनसे पहली बार मैंने ये सुना था, इसके गाने सुने थे संगीत मान अपमान के, और तब से इसकी ह्यूज फैन रही हूँ। थैंक यू सो मच शंकर जी, शंकर एहसान लॉय, टू मेक मी अ पार्ट ऑफ दिस मैग्नम ऑपस। थैंक यू सो मच। इतना गर्व के साथ कह रही हूँ कि ये मेरा पहला गाना है मराठी, और इससे बेहतर क्या शुरुआत हो सकती है। आई एम सो ऑनर्ड। थैंक यू सो मच सुबोध जी, थैंक यू सो मच फॉर हैविंग मी in this musical excellent ride. Thank you so much, and we share this song with each other, I think second time. इसके पहले हम लोगों ने बहुत ही ड्रास्टिक गाना एक गाया था, छेड़खानियाँ, that was for another series, बंदिश बैंडिट्स, और इतना अच्छा गाना लोगों को सुनने को मिलेगा हम लोगों का डुएट, मीरा और शिवम का। I am so happy and honored. Thank you for having me for Sangeet Maan Apman. I'm honored. Thank you. Even I'm not going to talk in Marathi. I'm very nervous about only that part. So I'll use certain words which may I say. But Katyar Nantar Parat Ekda working with Subodh uncle, it is very special because I recorded Manamandira when I was, I think, 11, and I'm turning 24 now. So it's been 13 years since I recorded that, and now coming back and singing an even more difficult song. I would say it was a tricky song to learn it and all. When he made me hear it, मेरे को तो समझा ही नहीं पहले. Extremely difficult when Shankar ji called me ये गाना गाना, and I think जब मैं रास्ते में थी, I was constantly listening to this, and मुझे लग रहा था कि ये कैसे गाना possible हो पाएगा. But thanks to you sir, आप ही कर सकते हैं ऐसा, to make anybody sing anything, and so nice. I don't want to say this, but only he could have created this, so I don't want to say that. But it's an absolute honor to be a part of this unbelievable project. It is one of the greatest musical experiences that everyone is going to experience. So here's to Sangeet Maan Apman. Thank you again. Thank you. किड्स शिवम साठी मी एवढंच म्हणेन की मुलगा वयात आला. आई बाबा लक्ष द्या. मनमंदिरात तेव्हा तो छोटा होता आणि गुरुजींकडनं काजवे येतात अशी चमत्कृती बघून तसं काहीतरी प्रयत्न करणारा असा छोटासा सदाशिव साठी त्यांनी आवाज दिला होता, आणि आता तो प्रेमात पडून ठुमरी वगैरे गायला लागला. त्यामुळे मुलगा आता काजव्यांच्या नाही तर खरोखर एक वेगळा काजवा त्याला दिसला त्याच्या. आज इथे प्रामुख्याने मी मिस करतोय महेशला, प्रामुख्याने मिस करतोय शौनकला. हे दोघंही आज इथे नाही आहेत. दोघंही खऱ्या अर्थाने माझे गुरुबंधू आहेत, कारण त्यांचे गुरु माझे गुरु आहेत. त्यामुळे आज दोघंही इथे नाही आहेत. शौनकची प्रकृती बरी नसल्यामुळे आणि महेश अर्थातच अमेरिकेत असल्यामुळे त्यांना तर खूप मिस करतोय. सगळ्यात महत्त्वाचं, आपण या संगीताबद्दल बोलतच आहोत, पण त्याचबरोबर प्रामुख्याने महत्त्वाचे आहे ते त्यातले शब्द, आणि त्या शब्दांशिवाय हा सिनेमाच पूर्ण होऊ शकत नाही. कट्यारच्या वेळेस आम्हाला शोध लागला एका रत्नाचा, त्या रत्नाचं नाव समीर सामंत. ते रत्न तोपर्यंत बँकेत जॉब करत होतं, आजही करत आहे. त्या रत्नाला खऱ्या अर्थाने आम्ही कट्यारच्या माध्यमातून या क्षेत्रात असं आणलं असं म्हणायला हरकत नाही. आणि समीर आणि शंकरजी एकत्र असतील तर ह्या जगात अशक्य आहे अशी एकही गोष्ट नाही आहे. ती कधीही कुठल्याही वेळेस केव्हाही शक्य होऊ शकते, असे ते दोघांचं परमिटेशन कॉम्बिनेशन आहे. एखादी कल्पना तुम्ही समीरला सांगितलीत, शंकरजींना सांगितलीत की ती कल्पना तुम्हाला पचेपर्यंत त्यांचं गाणं लिहून म्युझिक देऊन तयार झालेलं असतं. हा त्यांच्या कामाचा स्पीड आहे. त्यामुळे मानापमानची गाणी खाडीलकरांनी लिहिली होती नाटकातली, आणि मी तोडीस तोड म्हणणार नाही कारण 114 वर्ष जुनी भाषा आहे. म्हणजे आज तापस सर दुर्दैवाने आपल्यात नाही आहेत, मी त्यांनाही खूप मिस करतोय. कारण मानापमानमधली ही गाणी घेतल्यानंतर त्याचा अर्थ काय आहे मला सांगा बघू. रवी, मी कळलं, पुढे मला अर्थ सांगा. ते मराठी इतकं बोजड आहे, इतकं जड आहे त्या काळातलं की त्याचा अर्थ कळत नाही. त्यामुळे तापस सरांना मी फोन करून, सर मला या गाण्याचा अर्थ सांगा.
मग त्यांनी तो उलगडून रवी मी असेल किंवा मला मदन भासे असेल किंवा या सगळ्या गाण्यांचा अर्थ त्यांनी उलगडून सांगितला. पण आत्ताच्या काळात तितकं जर मी खूप बोजड मराठी लिहायला गेलो तर हा चित्रपट मला फक्त वयवर्ष 60 पार केलेल्यांसाठी करायचा नाहीये. त्यातल्या अनेकांचा संगीत नाटकांशी संबंध आलेला आहे. हा चित्रपट आहे आता शिवमपेक्षा सुद्धा खूप छोट्या असलेल्या मुलांचा, वयवर्ष 3-4, ह्या लोकांना ती मराठी भाषा समजली पाहिजे, ह्या लोकांना ते संगीत समजलं पाहिजे. तर मला असं वाटतं ते ह्या आपल्या संस्कृतीला, आपल्या कलाकृतीला आपलंसं करतील. क्लासिकल म्युझिक, नाट्यसंगीत ह्या सगळ्या सुंदरच गोष्टी आहेत, पण त्या अजून आपण अवघड करून सांगितल्या तर लोक त्याच्यापासून दूर जातील. आपल्याला लोकांना जवळ घेऊन जायचंय, त्यामुळे ते जितकं सोपं सहज असेल. आणि मला असं वाटतं की चित्रपट सुबोध हवा, सुबोध हवा आणि सरळही हवा, सोपा हवा. आणि मला असं वाटतं समीरचं कर्तृत्व ते आहे की त्यांनी इतक्या सोप्या पद्धतीने उलगडून सांगितलंय. याच्यातल्या ह्या सगळ्या गाण्यांबद्दल बोलतोय आज, मला असं वाटतं ते या आजच्या कार्यक्रमात ते गाणं नाहीये, पण तरी गाण्याची सुरुवात झाल्यानंतर या गाण्याचे कथाविस्तार ज्यांनी केला आणि पटकथा लेखक शिरीष गोपाळ देशपांडे आणि ऊर्जा देशपांडे, शिरीष इथे आहेत. अतिरिक्त पटकथा आणि संवाद देणारा आमचा मित्र प्राजक्त देशमुख इथे आहे. हा चित्रपट लिहिणं खूप अवघड होतं, कट्यारपेक्षा सुद्धा अवघड होतं, कारण प्रेमकथा आहे, परिकथा आहे, नाटकावरती आधारित करायचं नाही पण प्रेरित करायचं आहे, आजच्या काळात मांडायचं आहे पण लोकांना कळलं पाहिजे, काळ तर तेव्हाच दाखवायचं आहे पण भाषा सोपी पाहिजे, असं आखुरशिंगी बहुदुधी असे सगळे परमिटेशन कॉम्बिनेशन या चित्रपटात एकत्र होते. त्यातली गाणीही तशीच असणं आवश्यक होतं. शिरीष सरांनी त्याची पटकथा आणि ऊर्जानी इतकी ताकदवान बांधली होती की त्याच्यानंतर त्याच्यात आजच्या पिढीला रुचेल अशी अतिरिक्त पटकथा करताना आणि संवाद त्याचे करताना प्राजक्ताचे चुरचुरीत आणि पटकन लक्षात राहतील अशी आजच्या काळाची भाषा या चित्रपटात आहे. ती आजची वाटत जरी असली तरी ती जुनी आहे. त्यामुळे असं एक खूप अवघड काम या चित्रपटात आहे आणि ते समीरनी केलंय. त्यातलं एक गाणं जय हो, जे तुम्ही आज अल्बम रिलीज होतोय सारेगमच्या माध्यमातून, त्याच्यात तुम्ही ऐकाल. मला असं वाटतं या सगळ्या गाण्यांमधलं सगळ्यात अवघड गाणं जय हो आहे. कारण चित्रपटात खरं तर 3 ते 4 सीन आहेत, ते 3 ते 4 प्रसंगांना आम्ही गाण्यामध्ये कन्वर्ट केलंय. त्याच्यात आपल्या हिरोचं इंट्रोडक्शन आहे, हिरोईनचं इंट्रोडक्शन आहे, विलनचं इंट्रोडक्शन आहे आणि या प्रत्येकाचे वेगवेगळे सीन्स आहेत. त्या सीनला एकत्र करून हे गाणं केलंय, जे गाणंच 8.5 मिनिटाचं आहे. त्यामुळे थोडंसं संगीतिका पद्धतीने ते गाणं जातं, तर त्याचे शब्द लिहिणं ही इतकी अवघड गोष्ट आहे, त्याच पद्धतीने त्याची चाल देणं ही अवघड गोष्ट आहे. पण ते या सिनेमाच्या बाबतीत मला जाणवलेली एक गोष्ट शंकरजींची आणि समीरजींची, की काही मुलं जुळी जन्माला येतात पण ती वेगळी असतात एकमेकांपेक्षा. पण काही काही मुलं अशी असतात बघा, जे शरीराने एकत्र चिकटलेले जन्माला येतात. तर तसे हे शब्द आणि सूर आहेत, हे जन्मालाच एकत्र येतात. म्हणजे त्याला शब्द आधी सुचले का सूर आधी सुचला हे कळत नाही, इतकं एक जिन्सी एक जीवी ते वाटतं, इतक्या त्या दोघांची नाळ एकमेकांशी जोडली गेलेली आहे. तसं हे माझ्यासाठी जय हो या अल्बम मधलं सगळ्यात अवघड गाणं आहे. मला असं वाटतं या दोघांमुळे ते खूप सोपं झालंय. याच्यातले शब्द ऐकणं, याच्यात अजून एक गाणं आहे जे आता तुम्ही कदाचित मला माहित नाही बघू शकाल, पण त्याचेही शब्द लिहिणं खूप अवघड होतं. एक आपला विलन त्याच्यात काड्या घालण्याचं काम करतो त्या नात्यामध्ये, आणि त्या नात्यामध्ये काड्या घालण्याचं काम करताना तो कसं घालेल, म्हणजे तिला काहीतरी एक सांगतोय, त्याला काहीतरी एक सांगतोय, तर ते इतक्या सुंदर पद्धतीने समीरने त्याचे शब्द लिहिले, त्याची चाल शंकरजींनी केली, आमच्या कृष्णानी त्याला इतकं विलक्षण त्याचा स्वरसाद चढवलाय की ते गाणं हा या सिनेमाचा एक हायलाईट पॉइंट असणार आहे. मला तू प्रश्न काय विचारलास कळलेलं नाही, मी काहीतरी वेगळं बोलतोय त्यामुळे मला वेळेस थांबव. तर एनिवे, मला माझ्या टीमबद्दल बोलताना मला थांबवता येत नाही स्वतःला आणि मी बोलत सुटतो, त्यामुळे मला थांबव आणि पुढचा प्रश्न करूया. खरं म्हणजे मी या चित्रपटातल्या गीतांबद्दलच बोलायचं म्हटलं ना तर प्रत्येक गीतावर एक एपिसोड असं एक पुस्तक तयार होईल. पण मी थोडक्यात सांगतो. भाग्य आपलं असतं की आपण कुठल्या घरात जन्माला येतो हे आपल्या हातात नसतं. गीतकार समीर सामंत हा कट्यार काळजर भोसले या घरात जन्माला आला आणि शंकर एहसान लॉय या शाळेत तो शिकला आणि आता 10वी झाल्या, ग्रॅज्युएशन अजून बाकी आहे. सुबोधदादांनी मगाशी ज्या 2 गोष्टी सांगितल्या तेव्हा मला एकदम डोक्यात असं आलं की सुबोधदादा काय असतं ना की सरस्वतीचा आशीर्वाद लाभला ना की विचार न करताही ना उत्तम शब्द तोंडातून बाहेर येतात. सुबोधदादा मगाशी म्हणाला दीनानाथ मंगेशकरांचं गाणं पाहिलं, बालगंधर्वांचं गाणं पाहिलं ज्या पिढीने, तर गाणं पाहणं ही जी गोष्ट आहे ना ती खरंच फार सुंदर आहे आणि हा चित्रपट तुम्हाला गाणं पाहायला शिकवेल. दुसरी एक गोष्ट जी मगाशी सुबोधदादा म्हणाला की आपलं ते नशीब नव्हतं की आपण बालगंधर्वांचं
हे त्या काळातलं मानापमान नाही पाहू शकलो. पण आज जे कोणी इथे उपस्थित आहेत ना ते आपल्या नातवांना सांगतील की आम्ही मानापमानचा म्युझिक लॉन्च पाहिलेला. हा चित्रपट पाहणारे म्हणजे 150 वर्षानंतर 125 वर्षानंतर ज्या नाटकावरती चित्रपट बनतो ना 125 वर्षानंतर या चित्रपटावरती आधारित तेव्हाचं जे मीडियम असेल त्या मीडियम मध्ये काहीतरी बनेल इतकं हे अमर आहे, इतकं हे अमर आहे. आणि मी फक्त यात काय केलंय की जी लिगसी आहे तिला कुठेही धक्का लागू दिला नाही. जो संगमरवरी ताजमहल आहे त्याला माझी वीट लावू दिली नाही. एवढा प्रयत्न मी केला. कसा झाला ते तुम्ही पहा.